स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। मजा आली तुझ्याबरोबर. किती वेळ लागेल आपल्याला पोचायला? थोडा वेळ लागेल ग, जवळच आहे इकडून लोणावळा. काय पितोयस? काय आहे? ई, काय आहे याला रेडी मिक्स म्हणतात. म्हणजे? रेडी मिक्स म्हणजे रम विथ पेप्सी. तू दारू पितोयस? पण तू ड्राईव्ह करताना काय दारू पितोयस? सोबत नेहमीच पितो, त्यात काय? अरे पण नाही, मला नाही चालणार. का? नाही, अगं, काय मला झालं? सवय आहे ग, काही होत नाही ग. चल शी. थांब एक मिनिट. तू सॉफ्ट ड्रिंक घेशील? हा. घे, पकड जा. घे. आता दे मला. हे नक्की सॉफ्ट ड्रिंकच आहे ना? सॉफ्ट ड्रिंकच आहे. पी ना आता, किती प्रश्न विचारणार आहेस? Oops. ओके, ओके हे नको. प्लीज. शेवटी आज तू बिल भरलंच नाहीस ना? अगं उद्या भरेन, काय फरक पडतोय? हॅलो. हॅलो अविनाश, मी प्रसाद बोलतोय. हा बोल प्रसाद. अविनाश, तुम्हाला त्या दिवशी समीर बद्दल जे विचारत होतास तेव्हा मी तुला ओढून लावलं, पण तू कुठल्या उद्देशाने विचारत होतास हे कळलं होतं मला. मग अविनाश, समीरने जे काय केलंय त्यावेळी मला राहवलं नाही म्हणून मी तुला लगेच फोन केला. काय केले त्याने? अविनाश, समीरने रीमाला खोटं सांगितलंय की त्याच्या लोणावळ्याच्या फ्लॅटवरती गेट टुगेदर एक छोटंसं आणि तिकडे मी आणि नंदिनी पण येणार आहोत, आणि तो रीमाला एकटीला घेऊन गेलाय लोणावळ्याच्या फ्लॅटवर. काय लोणावळ्याच्या फ्लॅटवर? अविनाश, समीरचे इंटेन्शन चांगले नाही आहेत. आय थिंक रीमा इज इन बिग ट्रबल. तू काहीतरी कर लवकर. अरे पण हे तू मला आधी का नाही सांगितलंस? हे बघ, तुला जे काही बोलायचं तू नंतर बोल मला. फर्स्ट सेव्ह रीमा प्लीज. बरं, तो लोणावळ्याचा फ्लॅट एक्झॅक्टली आहे कुठे? ऐक, लोणावळा हायवेला लागलास ना तू की अंबर नावाचा ढाबा आहे. ओके. त्या ढाब्याच्या बरोबर समोर दर्शन नावाची एक सोसायटी आहे. त्या सोसायटीत बी विंग मध्ये ग्राउंड फ्लोअर. ठीक आहे, बघतो मी. अविनाश, सॉरी यार, प्लीज. थँक्यू. उशिरा का होईना तुला सुबुद्धी सुचली. थँक्यू. अरे काय झालं?
समीर रीमाला घेऊन त्याच्या लोणावळ्याच्या फ्लॅटवर गेलाय. काय बेडी आहे का ही मुलगीला कळत कसं नाही? तू आधी फोन कर तिला. तू बोल तिच्याशी. दे इथे. अशी कशी रे ही? काय त्याला लागत नाहीये का फोन? अरे रेंजच मिळत नाहीये तिथे. अभि काय करायचं आता? लागत नाहीये फोन हिचा. सोनिका, हा. आपण आधी हे सलीलला सांगायला हवं. अरे पण आधी बोलून घेऊया ना तिच्याशी. नाही, ही गोष्ट सलीलला कळलीच पाहिजे. अरे थांब ना जरा. मी बोलतो सलीलशी. नाही, मी बोलतो सलीलशी. इकडे हॅलो सलील. हां मी बघतो काय करायचं ते. ये. या. मस्त आहे रे. आवडलं ना? ए हं? पण बाहेर प्रसादची गाडी दिसत नाही. आला नाही वाटतं तो. पण मला वाटलं आपल्यालाच उशीर झाला. येतील का? कुठेतरी अडकले असतील. ते येतील का? तू कशा काळजी करते? ये ना. मस्त क्लायमेट आहे ना? फोन आला होता? हो, प्रसादचा आत्ताच फोन आला होता. मग अजून 2 तास लागतील त्यांना शिफ्ट संपायला. पटकन संपतील. तू कशा काळजी करते? रीमा, सकाळी दासबाबूंचा फोन आला होता. त्यांची नवीन फिल्म आहे ना, त्याच्यासाठी तुझं नाव सजेस्ट केलंय. सेकंड हिरोईनसाठी, सेकंड लीड. अरे पिरियडिक फिल्म आहे म्हणजे तुझे कॉस्ट्युम हे तुला 90 साडी दिसायला लागेल. मस्त दिसशील त्याच्यात. मला सूट होशील. ती फिल्म फेस्टिवलला पण पाठवणार आहेत दासबाबू. सॉलिड पब्लिसिटी करणार आहेत. इंग्लिशमध्ये डब करणार आहेत ते. मस्त एक्सपोजर मिळेल आपल्याला.
समीर, नंदिनी आणि प्रसाद नक्की येतील ना? अगं येणार ग बाई, कुठे जाणार आहेत ते? असं काय करते, तेच तेच विचारते. येणार इकडेच येणार. आय एम सॉरी, मी एकटाच ड्रिंक घेतो. सॉफ्ट ड्रिंक घे ना. नको. असं काय रिमा, घे ना. असं काय, धमाल करूया ना जरा. इथं चेंज होऊन आलोय ना आपण. एक काम कर, किचन मध्ये सॉफ्ट ड्रिंक ठेवलंय, ते घे. ए रिमा, काय ते खायला बनव ना. आणि नंतर मी तुला फिल्मची स्टोरी सांगतो. ओके, आणते. सलीला उगाच एकट्याला पाठवलं. आता मी त्याला म्हटलं होतं मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर, पण तो म्हणाला मी इथून जवळच आहे, मी पटकन पोहोचेन. अरे पण त्याची मनस्थिती काय आहे आता? व्यवस्थित ड्राईव्ह करेल का तो? रिमाने काय घोळ घालून ठेवलाय हा. तिचा फोन सुद्धा लागत नाही अरे. फोन लागून सुद्धा उपयोग काय? आपण सांगितलेलं तिला पटायला हवं ना. मला वाटतं सलील स्वतः तिकडे जातोय ना, हेच एक अर्थी बरं आहे. तर सलील तिकडे पोचायच्या आत काही कोण आलं किती मस्त दिसतो या कपड्यात. हे बघ, ये शिट या हो बघ काय रे, किती मस्त दिसतोय. बाय बाय बाय, चॉकलेट चॉकलेट बघू. ये कशी भराभर वाढतात नाही मुलं, पत्ताच लागत नाही कधी पंख फुटतात ते. आता अभिचंच घ्या ना, परवापर्यंत लहान लहान म्हणत होतो, आता 2-2 मुलांचे वडील झालेत. कलूचे फोटो पण छान आलेत ना एकदम. हो ना, आणि त्या परकर पोलक्यात कसा ठमकारा आलाय. जरा मोठीच दिसते त्या ड्रेस मध्ये. हो, मुली लवकर मॅच्युअर्ड दिसतात. नुसत्या दिसत नाही, मुली मॅच्युअर्ड असतात सुद्धा. अच्छा, दॅट्स अ न्यूज फॉर मी. रुक्मिणी जी बाईसे हा नक्की. होय, चला चला जेवायला जाऊया ना. तुम्ही ऑफिस मधनं आलाय, भूक लागली असेल. नाही, मी घरी गेले होते, कॉफी घेऊन आली. 1 कप कॉफीने काय होणार आहे अवंतिका? या वयात की नाही चांगलं खावं प्यावं, म्हणजे म्हातारपणी शक्ती येते. आज तुमच्या आवडीचा आम्ही मेन्यू केलेला आहे. काय म्हणून विचारणार नाही आहात? काय? खास कोल्हापुरी मेन्यू केलाय आम्ही. पांढरा रस्सा, सुकं मटण. आवडेल ना? आवडेल ना म्हणून काय विचारता मम्मा? घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय. किती वेळा चुकामुक झाली, तुम्हाला वेळच नसायचा. मामाना कधीपासून त्यांच्या हातचं तुला खायला घालायचे वेध लागले. तुम्हाला काय जातंय आम्हाला चिडवायला? पण खरंच आम्हाला अवंतिकाला जेवण करून घालावंसं वाटत होतं. तेवढीच कोल्हापूरच्या जुन्या दिवसांची आठवण. चला. कशी वाटली स्टोरी तुला? मस्त आहे ना, सुपर डुपर फिल्म ना. हूं काय स्टोरी कशी वाटली? हूं काय समीर, तू मला नक्की कोल्ड्रिंकच दिलंस ना? हसतोस काय? तुला कोल्ड्रिंक काय चढतं? नाही, खरंच कसतरी होत आहे, असं मळमळल्यासारखं. कमाल आहे. ए, नंदिनी आणि प्रसाद नक्की येणार आहेत ना रे? म्हणजे जी कॅसेट तिकडे अडकते, ते येणार आहेत ना रे, येणार आहेत ना रे. अगं येणार, दुसरीकडे कुठे जाणार आहे ते? तेव्हा तू बोर झालीस का? नाही. नक्की. चल आपण सीडीवर इंग्लिश पिक्चर बघायचं. मस्त कलेक्शन आहे. चल ना, किती विचार करतो.
चला आज मुहूर्त लागला तर तुम्हाला आणि आर्यला इकडे यायला. मामा उगाचच तुम्ही त्रास घेतला तेवढा सगळा. त्रास कसला? आणि सारखं सारखं तेच तेच बोलू नका म्हणते का आम्हालाही कानकोंड होतं. निघू आता मी? निघायलाच हवं. मग पुन्हा कधी येऊ ना असंच कधीतरी. या अशाच वेळ काढून या. आपल्या माणसामध्ये बसलं बोललं ना की मन जरा मोकळं होतं. तो जर झोपेला आलाय तर ह्याला इथे राहू दे ना आर्याला. नाही नको. एका रात्रीचा तो प्रश्न आहे. मी आहे, मामा आहेत, आम्ही सगळे आहोत. उद्या सकाळी सोडतो त्याला तिथे. नाही माझ्याशिवाय राहणार नाही तो. निघतो मी. सौरभ सोडतील तुम्हाला. मामा नको खरंच. रुक्मिणी आहे ना बरोबर. आम्ही जाऊ रिक्षाने. नाही नाही सौरभ सोडतील तुम्हाला. उशीर झाला सोडतो. येतो. अजून कसं नाही आले? दुखतंय थोडं डोकं. कसं तरीच होतं मला. याच्या आधी कधी झालं नव्हतं असं. बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट सांगायची राहून गेली तुला. Rima, I love you. I really love you. I mean it. I care for you. I want you in my life. समीर उगाच काहीतरी बोलू नको. बघ ना रिमा, तुझा नवरा तुला समजून घेत नाही, तसंच माझी बायकोही मला समजून घेत नाही. पण आपण दोघं एकमेकांना किती समजून घेतो. समीर सोड. व्हॉट्स रॉंग इन इट? रिमा, एकमेकावर जर आपण प्रेम करत ना तर त्यासाठी जवळ यायला पाहिजे. लक्षात. समीर रिमा प्लीज. ए रिमा. रिमा, hey, come on, रिमा. रिमा, कशाला स्वतःशी खोटं बोलते? तरी इकडे ये माझ्याकडे. Come on. मला माहिती आहे मी तुला आवडतो ना. आपल्याच माणसाकडे लागते तू. रिमा, रिमा, कशाला घाबरते? इथे कोणी बघणार नाही तुला. अरे कोणी इकडे येणार नाही, तुझ्या घरचे किंवा माझ्या घरचे. आपण दोघं स्वीटहार्ट. आय लव्ह यू. काय समजतो स्वतःला? मी तुला अशी तशी मुलगी वाटली? ग्लॅमर साठी, पैशासाठी मी वाटेल ती कामं करेन असं वाटलं तुला? तू मला पिक्चरचा आमिष दाखवलं होतं. खड्ड्यात गेला तुझा तो पिक्चर. अरे चुक. कम ऑन. माझे घरचे लोक मला पदोपदी समजावत होते, पण मी त्यांच्यावर नाही तुझ्यावर विश्वास टाकला.
आणि तू माझा विश्वासघात केलायस. नाही समीर समीर, याचा अर्थ नंदिनी आणि प्रसाद सुद्धा येणार नव्हते? ते येतच ना, अडकलेस ना. किती खोटं बोलशील तू, किती खोटं बोलशील? समीर, माझ्यावर फक्त सलीलचाच हक्क आहे. असं काय नाहीये.